कंत्राटी भरती सुद्धा थांबवणं तितकंच गरजेचं आहे. बरं, ज्यांनी कंत्राटी भरती रद्द करू, आम्ही कोर्टात जाऊ अशा पद्धतीची आश्वासनं दिली, त्यांनी आपल्यासाठी काय केलंय का? ज्यांनी पैसे घेतले उमेदवारांकडून, तुम्हाला शिक्षक भरतीसाठी नोकरी लावून देऊ, जास्तीत जास्त जागांसाठी प्रयत्न करू, त्यांनी अजूनपर्यंत केलंय का? बरं, ज्यांनी पोर्टल अगदी उद्या सुरू करू असे पण आश्वासनं दिली, त्यांनी अजूनपर्यंत केलंय का? कारण मित्रांनो, वस्तुस्थिती अशी आहे की इथं चुकीच्या पद्धतीने सर्व स्प्रेड केलं जातंय आणि तुम्हा आमच्या मनामध्ये जे कॉमन अभियोग्यताधारक आहे, जो इथपर्यंत या समाज माध्यमापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांना मात्र अशा पद्धतीचं का पसरवलं जातंय? आय डोंट अंडरस्टँड, बट दिस इज माय वर्ड अँड दिस इज माय स्टेटमेंट. हे पूर्णतः चुकीचं आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये शिक्षक भरतीच होणार नाही. नक्की याच वर्षामध्ये तुम्हाला शिक्षक भरती जास्त पदांची झालेली दिसेल. कारण कसं आहे की ग्राउंड वरती आपण काम केलेलं आहे आणि ते करत सुद्धा आहोत. 1 ते 12च्या नपा, मनपा, नगर परिषदा, सोबतच आदिवासी विभाग, सोबतच बहुजन कल्याण विकास विभाग याच्या जागा तुम्हाला, आणि ज्यांनी आजवर पोर्टलला जागा दिल्या नाहीत त्या सुद्धा पोर्टलला आलेल्या दिसतील. त्यामुळे या बातमीचं समर्थन अजिबात सुद्धा करू नका आणि सध्या वेट अँड वॉचची भूमिका घ्या. सध्या या मंथ एंड पर्यंत तुम्हाला अशाच बातम्या आलेल्या दिसतील जेणेकरून सर्व अस्थिर झालेलं दिसेल. परंतु मित्रांनो, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण काम करतोय. ट्विटरवरती बालुशा माने म्हणून सर्च करा, तिथे आपण जे मुद्दे 10-12 दिलेले आहेत त्याच्यावरती आपण काम करतोय निवेदनाद्वारे आणि त्याच्याबद्दलची थोडी माहिती आपण या समाज माध्यमाच्या माध्यमातून टाकतोय, कारण गरज आहे ती तुम्हाला खरी परिस्थिती समजण्याची. सर्वप्रथम हा जो नरेटिव्ह पसरलेला आहे की 5 वर्षे शिक्षक भरतीच होणार नाही, तो चुकीचा आहे. दुसरी गोष्ट की एवढे हजार कंत्राटी शिक्षकाची भरती सुरू झालेली आहे, त्याचा लाभ घ्या, हे सुद्धा चुकीचं आहे. तिसरी गोष्ट, पोर्टल रजिस्ट्रेशन लगेच 4 दिवसात सुरू होईल, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि अर्थातच हजारो पदांची, खूप जास्त पदांची भरती येईल, हे सुद्धा चुकीचं आहे. कारण कसं आहे मित्रांनो, आपण आयुक्त, मंत्रालय, सचिव, उपसचिव दोन्हीकडचे, पुणे शिक्षण आयुक्त, सोबतच शिक्षण मंत्री, त्यांचे पीएस, त्यांचे ओएसडी यांच्याशी सतत संपर्कात आहोत आणि ज्या शिक्षकांच्यासाठी काम करतात त्या संघटनांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जरी हे खरं असलं की 15 मार्च 2024 नंतर शिक्षक अतिरिक्त होतात आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन सध्या केलं जाणार नाही आणि शिक्षक भरती हे नक्कीच होईल, त्याबद्दल शंकाच नाहीये. अशा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि सध्या तुम्ही काय करूच नका. ॲज आय टोल्ड यू दिस मंथ एंड, सध्या फक्त वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची. कोणी काय करतंय त्यांना करू द्या. तुम्ही फक्त जस्ट एक शांत पेशन्स ठेवून तुम्ही पाहाल की पोर्टल रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेलं असेल आणि याच वर्षामध्ये भरती सुद्धा झालेली असेल.